2-3 दिवसाआधी त्या मुलाने ब्लॅकमेल केलं होतं की जर तू लग्न केलंस, गावाला गेलीस तर मी तुझ्या बहिणीला किडनॅप वगैरे करेल. तो मला घेऊन गेला तर त्याने गाडीत बसवलं, 4-5 मुलं. तिला 12 दिवस नंतर पोलिसांनी म्हणजे जरीना मॅडमनी त्यांचा शोध वगैरे घेतला, माझ्या बहिणीला शोधून आणलं. एका बाजूला बहिणीच्या लग्नाचा नकार पचवू न शकलेला नराधम आणि त्याने सुडापुड केलेलं एक अल्पवयीन मुलीचं अपहरण, तर दुसऱ्या बाजूला कायद्याचा सन्मान दाखवत माणुसकीच्या नात्यानं रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त धावून आलेल्या API जरीना बागवान. ही बातमी आहे एका अशा कर्तव्याची जिथे वर्दीतला माणूस जागृत झाला आणि एका निरागस मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलंय. काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहत आहात भारत 24 तास. तर सोनू इंगळे नावाच्या एका तरुणानं पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र तिने तो नाकारून दुसऱ्या ठिकाणी साखरपुडा केला. याच रागातून सोनूने सूट घेण्याचं ठरवलं. तुझी बहीण माझ्याकडे आहे असं खोटं सांगून सोनूने लहान बहिणीला जबरदस्ती गाडीत बसवलं. लहान बहिणीला सलग 12 दिवस डांबून ठेवण्यात आलं. तिला जेवणातून अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध केलं जात होतं. तिच्या गळ्यात लाल ताईत बांधून चाकूचा धाक दाखवून तिला धमकवण्यात आलं. जेव्हा पीडित कुटुंब हताश होतं तेव्हा त्यांना आधार दिला तो नालासोपारा पोलीस स्टेशनच्या API जरीना बागवान यांनी. या प्रकरणात बागवान यांची भूमिका केवळ एक पोलीस अधिकारी म्हणून नाही तर एका मोठ्या बहिणीसारखी राहिलेली आहे. मुलगी बेपत्ता असताना आपल्या जीवाची पर्वा न करता बागवान आणि त्यांच्या टीमनं अविरत शोध घेतला. पीडित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. अशावेळी तपास कामासाठी फिरताना त्यांच्या रिक्षाचा खर्च असो वा खाण्यापिण्याचा जरीना बागवान यांनी स्वतःच्या खिशातून पैसे देऊन या कुटुंबाला आधार दिला. मुलीची सुटका केल्यानंतरही तिला आणि तिच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसू नये यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. एकीकडे बागवान यांनी मुलीला सुरक्षित बाहेर काढलं तर दुसरीकडे गुन्हेगाराच्या नातेवाईकांनी एक नवीनच चाल खेळली. तपासाची दिशा भरकटण्यासाठी आणि पोलिसांवर दबाव आणण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जरीना बागवान यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले. मुळात आज अनुष्का सुरक्षित आहे आणि आरोपी गजाडा याचं सर्वस्वी श्रेय जरीना बागवान यांना जातं. तपासात खोडा घालणाऱ्या आणि प्रामाणिक अधिकाराची प्रतिमा मलिन करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध होणं गरजेचं आहे. आरोपीला कडक शिक्षा व्हावी आणि जरीना बागवान यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला शासनाने विशेष सन्मान करावा अशी मागणी काही पोलीस प्रेमी संघटनांकडून करण्यात येत आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीशी तसेच त्यांच्या कुटुंबाच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्यात, पाहूयात. मी जेव्हा म्हणजे घरातनं निघालेली, पप्पांनी दुकानावर बोलवलेलं तर नंतर मी गेले, दुकानावर जात होती तर नंतर मला तो सोनू इंगळे जो आहे तो नाक्यावर भेटला. तो मला बोलतो की तुझी बहीण माझ्याकडे. तर मी बोलली कुठे आहे ती? तर तो मला घेऊन गेला. तर त्याने गाडीत बसवलं, 4-5 मुलं होती. 4-5 मुलं होते त्याच्यासोबत. ओके. तर त्याने गाडीत बसवलं. मग नंतर माझ्या हाताला रुमाल ते ने बांधून घेतलं. मग नंतर त्यांनी मला घेऊन गेलो. मला बोलतो जबरदस्ती करून घेऊन गेलो. हो. मग नंतर मला बोलतो की मी तुझ्या बहिणीला पण आणणार, असं करणार, मग चाकूने वारबीर करतो, असं तसं बोलायला लागलेला तो मला. मग किती दिवस ठेवला होता तुला? मला त्याने 12 दिवस ठेवलेला आणि मग नंतर त्याने म्हणजे जेवणामध्ये काहीतरी मिसळून द्यायचं रोज रात्री. आणि मग जेव्हा जेवण खात होतो तेव्हा माझं शरीर सगळं दुखायचं ते, आणि काहीतरी दोरा का काहीतरी बांधलेला त्याने माझ्या ह्याला, माहिती ना. नंतर गळ्यामध्ये त्यांनी काय तावीज वगैरे टाकला होता? हो, कसा होता तावीज? रेड कलरचा तो होता. आणि मग नंतर मी तो बघितला तर मला परत तो बेशुद्ध पाडायला आलता तो सोनू इंगळे. परत त्याने जेवण दिलं, मी जेवली नाही. मग दुसऱ्या दिवशी नंतर मला समजलं की हा तो नशात करून देत होता मला आतमध्ये. जेव्हा तो पप्पांच्या ह्याच्यामध्ये आला संबंधित मध्ये, म्हणजे पोलिसांना समजलं की हा मुलगा माझ्या बहिणीला त्रास देतो, तर त्याला पोलिसांनी विचारलं की हिची बहीण कुठे. तर त्याने त्याच्या मावशीला फोन लावून विचारलं की हिची छोटी बहीण तुझ्याकडे, ती कुठे गेली, असं तसं विचारलं. तर माझे चुलते आणि पोलीस ते लोक गेलते मला शोधण्यासाठी. मतलब जब मैं कॉलेज में जाती थी मेरे को रोज धमकी देता था, अगर तूने मेरी शादी नहीं की तेरी मम्मी को मारूंगा, पापा को, भाई बहन को किडनैप करूंगा, ऐसा बोलता था. और एक दिन फिर मेरे को उसने बोला कि तेरे से मेरे को शादी करनी है. तो मैंने इनकार किया. तो उसने उसके इस पे छाती पे और सीने पे वार किया और हाथ पे वार किया. मैंने नहीं बोला इसलिए. हाँ. और फिर उसके मम्मी ने भी मेरे को पहले बहुत ब्लैकमेल किया कि तू मेरे लड़के के, तेरे वजह से मेरे लड़के की लाइफ बर्बाद हो रही है, मेरे लड़के को कुछ हुआ तो तेरे को छोड़ूंगी नहीं, ऐसा वैसा. उसके पहले उसने मेरे को कॉल किया और मेरे को धमकाया कि मैं जैसा बोलूंगा ना वैसा ही तू कॉल पे बोलेगी, नहीं तो मैं तेरी बहन मेरे पास है, उसका मैं कुछ कर दूंगा. इसलिए मैंने जो उसने बोला वो मैंने कॉल पे बताया, लेकिन जो मैंने बताया वो नहीं उसने दिखाया. अलग जो उसने मेरे को बोलने बोला था वो उसने रिकॉर्ड करके दिया. कोई नहीं, मैं आपके पास भी रिकॉर्डिंग होगी ना उसकी? हाँ, मेरी धमकियां वगैरह देना, धमकी वगैरह देना, ये सब उसने बहुत मेरे साथ. भी लग रहा है कि जरीना मैडम उनका नाम मतलब खराब हुआ है जो सोशल मीडिया पे.
उन्होंने हमारी हेल्प की है और उनका काम है कि गुनहगारों को सजा दिलाए।